Praise Jesus. Good evening, Brother Morgan. Good evening, Brother Bernard. Good evening, everybody. Praise God. Brother Morgan, you can go ahead. Praise the Lord, sister. And go ahead with the Yeah. revision. Praise God. Thank you, Jesus. Hallelujah. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या सेनाधीश देवा, तुझी स्तुती करतो, तुला सर्व आदर मान महिमा व गौरव देतो. तुझ्या पवित्र वचनांचे आध्यात्मिक अन्न आम्हाला तो रोज आणि रोज पुरवत असतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. होय प्रभू, आम्ही यहोशवा व कालेब यांच्याप्रमाणे तुझ्या वचनावर विश्वास ठेवणारे असावे आणि तुझ्या आज्ञा पाळणारे असावेत. आम्ही आमच्या संपूर्ण भार विश्वासाने तुझ्यावर सोपवून देऊ, धीर धरून विश्वासाने देव शब्दांद्वारे आमच्या संकटातून व आजारातून मुक्ती मिळवावी. कारण योवेल 3:10 म्हणते त्याप्रमाणे, जेव्हा मी अशक्त असतो तेव्हा बोलावे की मी मजबूत आहे, मी सशक्त आहे, जेणेकरून आमची प्रत्येक परिस्थिती आम्ही बदलू शकतो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. काल आपण एक नवीन विषय शिकत होतो, त्याच्यामध्ये 2 वस्तूंची उदाहरणं दिलेली आहेत. जरा थोडंसं वेगळं वाटेल, परंतु समजून घ्यावे ती उदाहरणं कशासाठी आहेत. ती उदाहरण असा एक अध्यात्म आहेत की आपल्या हिलिंगच्या बाबतीत हे आहे. एक आपण थर्मोस्टेट, म्हणजे आपण एसी मध्ये एसी वापरतो, त्याच्यामध्ये थर्मोस्टेट मशीन असते. त्याच्यावरती आपण त्याचं तापमान कमी जास्त प्रमाणात ऍडजस्ट करू शकतो. त्याप्रमाणे आपण ख्रिस्ती देखील थर्मोस्टेट असावे. आणि दुसरं उदाहरण दिलं ते थर्मामीटरचं. थर्मामीटर तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की जे आपण ताप मोजण्यासाठी वापरतो. ते थर्मामीटर आपल्याला जितका ताप आहे तितका दाखवणार, पण त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकत नाही. परंतु थर्मोस्टेट ही असं मशीन आहे की जर आपण जास्त गरम असेल, वातावरण जास्त तापलेलं असेल बाहेर, तर आपल्याला ते थंड करायचं असेल तर त्या हिशोबाने आपण ती कूलिंग ऍडजस्ट करू शकतो व त्याचं आपल्या घरातलं तापमान आपण बदली करू शकतो. त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला थर्मोस्टेट मशीन दिलेलं आहे व ते आहे आपलं बायबल, व त्याच्यासाठी रिमोट आहे आपली जीभ. जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीमध्ये संकटामध्ये असतो आणि त्या संकटाचा किंवा त्या सैतानाचा सामना करण्यासाठी, ती परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला थर्मोस्टेटचा वापर करायचा आहे. त्या बायबल मधलं त्या आपल्या संकटाच्या हिशोबाने जे काही वचन आपल्याला घ्यायला लागते ते वचन निवडायचं आहे आणि आपल्या जिभेने, आपल्या तोंडाने ते उच्चारायचं आहे. कारण जीवन आणि मरण हे आपल्या जिभेमध्ये आहे. नीतिसूत्र 18:21-20 मध्ये सांगितल्याप्रमाणे. म्हणून आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला देव शब्दाचा वापर करून आपण प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक आजाराचा सामना करू शकतो आणि आपली परिस्थिती बदली करू शकतो. हालेलुया. आपण योहान मध्ये जाऊया. योहान 5 मध्ये, योहान 5:1-9 मध्ये. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमात गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेत्सदा म्हणतात. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलवण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवित असे आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.
तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझा आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचल आणि चालायला लाग. लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. त्या तलावात रोज एकच व्यक्ती बरी व्हायची. येशू ख्रिस्ताची इच्छा होती की सर्व लोक बरे व्हावे. येशू ख्रिस्त नाझरेतमध्ये चमत्कार व अद्भुत कृत्ये करू शकला नाही, कारण त्यांचा तिकडच्या लोकांचा विश्वास व त्यांच्या गुन्हेगारीमुळे तो तिकडे चमत्कार करू शकला नाही. येशू ख्रिस्त आपल्याला बरे करू इच्छितो. आपल्या आयुष्यात चमत्कार आणि अद्भुत कृत्ये करू इच्छितो, परंतु आपल्या अविश्वासामुळे तो ते करू शकत नाही. गुन्हेगारी हा एक आसुरीचा आत्मा आहे. आसुरीचा आत्मा आपणाला बंधनातून सोडत नाही आणि आपणाला जाणवतही नाही की आपण वर्षानुवर्ष या आत्म्यात गुंतून राहतो. इथे येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला विचारतो की त्याला बरे व्हायचे आहे काय? येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यात बरेच लोक बरी झाली. इथे फक्त एकच व्यक्ती बरी झाली. लोक ते पाणी हलण्याची देवदूतांची वाट पाहत असत आणि पाणी हलल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. येशू ख्रिस्तांनी बऱ्याच रोगांना बरे केल्याचा संदेश लोकांना मिळाल्यानंतरही लोक त्या देवदूताची वाट पाहत होते पाणी हलविण्याची, कारण त्यांना वाटले की ते जे काही करत आहेत ते योग्य आहे आणि त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही. 12 वर्षापासून रक्तस्रावन होत असलेल्या महिला येशू ख्रिस्ताच्या शोधात गेली आणि तिला आरोग्य प्राप्त झाले. तिने येशू ख्रिस्ताकडून चमत्कार अनुभवला. 3ऱ्या वचनामध्ये लोक देवदूताची वाट पाहत होते. स्वर्गीय पित्याचा परमपुत्र त्यांच्यामध्ये हजर असल्याची त्यांना जाणीव झाली नाही की आजारी लोकांना बरे करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे व तो लोकांना मुक्त करू शकतो. या महामारीच्या दरम्यान अशाच गोष्टी घडत आहेत. येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितले आहे की तो सर्वांना बरे करतो, परंतु लोक डॉक्टरांची वाट पाहत आहेत. जेव्हा जेव्हा वैद्यकीय विज्ञान आपल्याला सांगते की जगण्याची आशा आता कमी आहे, तेव्हा लोक येशू ख्रिस्ताच्या शोधात धावतात. आपण नेहमी येशू ख्रिस्ताला दुय्यम स्थान देतो. उदाहरणार्थ, ब्रदर जॉन्सन नेहमी आफ्रिकेला जातात. तेथे कोणतेही योग्य असे वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटल नाही आहे किंवा लोकांकडे डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे देखील नाही. ते देवावर जास्त विश्वास ठेवतात. ज्या देशामध्ये जास्त वैद्यकीय सुविधा मिळतात तिथले लोक देवापेक्षा डॉक्टरवरती जास्त विश्वास ठेवतात. मागासलेल्या देशात आपणाला जास्त चमत्कार पाहायला मिळतात, कारण त्या लोकांचा देवावर विश्वास जास्त आहे. ज्या कोणाचे देवाबरोबरचे चांगले संबंध आहेत, चांगले नातेसंबंध आहेत, ते लोक त्यांच्या जीवनात अद्भुत चमत्कार अनुभवतात.
आपणाला वाळूवर नव्हे तर खडकावर आपले घर बांधायचे आहे. आता नुकता सांगितल्याप्रमाणे थर्मामीटर आपल्याला तापमान कसे आहे तसे दाखवते. त्याच्यात आपल्याला कमी जास्त करता येत नाही. ते आहे थर्मामीटर. आणि दुसरं साधन जे आहे ते थर्मोस्टेट. ते आवश्यकतेनुसार तापमान आपण कमी जास्त करू शकतो, समायोजित करू शकतो, ऍडजस्ट करू शकतो. त्याला म्हणतात थर्मोस्टेट. बहुतेक करून आपण एसी मध्ये पाहतो किंवा फ्रीज मध्ये. येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला विचारले, तुला बरे व्हायचे आहे काय? त्या व्यक्तीने हो म्हणण्याऐवजी संपूर्ण कथा सांगायला सुरुवात केली. योएल 3:10 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचे फाळ ठोकून त्याच्या तरवारी बनवा, आपल्या कोयत्यांचे भाले बनवा. मी वीर आहे असे अशक्ताने म्हणावे. जे अशक्त आहेत त्याने म्हणावं की मी मजबूत आहे, मी सशक्त आहे. इथे थर्मामीटर सारखे जे लोक आहेत ते म्हणतील, फार महत्वाचं आहे, थर्मामीटर सारखे जे लोक आहेत ते म्हणतील आम्ही अशक्त आहोत. त्यांना जे दिसते तेच ते उच्चारत राहतात. शरीरामध्ये त्यांना जे अनुभवायला मिळते तेच ते उच्चारणार. परंतु थर्मोस्टेट सारखे जे लोक आहेत ते विश्वासाने म्हणतील की आम्ही मजबूत आहोत. त्यांच्या शरीरामध्ये अशक्तपणा असला तरी विश्वासाने देवाच्या वचनाच्या अनुसार बोलणे आवश्यक आहे. आपल्याला जे हवे आहे तेच उच्चारत राहिले पाहिजे. आपल्याला त्या थर्मोस्टेट सारखे बोलणे आवश्यक आहे. त्या थर्मोस्टेट सारखी आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला देव वचनानुसार बोलणे गरजेचे आहे. देवाला इस्रायली लोकांना वचनदत्त देशात न्यायचे होते. देवाने फारोशी युद्ध केले, त्यांना तांबडा समुद्र पार केला, त्यांनी कडू पाणी चांगले बनवले, त्यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी दिले. परंतु जेव्हा ते तिथे गेले तेव्हा त्यांनी थर्मामीटर सारखे बोलले. त्यांना जे दिसले तेच त्यांनी उच्चारले. त्यांना जे प्रॉमिस केलं होतं, त्यांना जे कबूल केलं होतं त्याप्रमाणे ते विश्वासाने बोलले नाही. हेरानी तटबंदी असलेली शहरे व रहिवासी राक्षस पाहिले आणि त्यामुळे घाबरून गेले. आणि त्यांनी जे बघितले त्याच्यावर विश्वास ठेवला की देवाने वचन दिल्याप्रमाणे इस्रायली लोक जिंकू शकणार नाही. त्याची यहोशुवा व कालेब हे दोन हेर त्यांनी देश जिंकू शकतो याची खात्री पटवून देण्यासाठी त्यांना बहुमताची गरज लागली नाही. तर ते थर्मोस्टेट सारखे बोलले. त्यांना जे दिसलं ते त्यांनी उच्चारलं नाही, पण त्यांना जे हवं होतं ते उच्चारत राहिले की आपण जिंकू शकतो. तिकडची परिस्थिती बघून ते घाबरले नाही. आपण आपल्या संकटामध्ये, आजारामध्ये आपल्याला बोलायचे आहे, आम्ही सामर्थ्यवान आहोत, आम्ही निरोगी आहोत व विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असेल तेव्हा आपणाला बोलायचे आहे, देव आपल्याबद्दल काय बोलतो तेच बोलायचे आहे. उदाहरणार्थ 1 पेत्र 2:24 मध्ये सांगितल्याप्रमाणे येशूला बसलेल्या फटक्याने, त्याच्या जखमाने आपण बरे झालो आहोत. म्हणून जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला हे वचन विश्वासाने उच्चारणे गरजेचे आहे. जेव्हा आपण विश्वासाने देव वचन उच्चारतो त्या विश्वासाबरोबर आपण त्याच्याबरोबर सहमत देखील झालं पाहिजे, कुठलीही मनात शंका न बाळगता. आणि विश्वास ठेवायचा आहे. मोशेने इस्रायली लोकांना कोकरू मारायला सांगितले
त्यांनी त्याचे ऐकले. त्यांनी कोकराचे रक्त त्यांच्या दरवाजावर लावण्यास सांगितले, जेणेकरून ते संकट किंवा आजार त्या घराला ओलांडून पुढे जात असे. ज्या घराच्या कपाळपट्टीवर रक्त नसे त्या घरातील थोरला मुलगा मरत असे. फारोने पाहिले की इस्रायली लोकांच्या घरात कोणी मरत नाही. आज जग देखील हेच बोलत आहे. येशू नेहमीच बोलत असे की तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वास ठेवणे गरजेचे आहे. फिलिप्पियस पत्र 1:12-19 मध्ये सांगितल्याप्रमाणे, बंधूनो, मला ज्या गोष्टी घडल्या त्यापासून सुवार्तेला अडथळा न होता तिच्या वृद्धीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजेच कैसराच्या गुजरातीच्या सर्व सैनिकात व इतर सर्व जणात माझी बंधने ख्रिस्ता संबंधाने आहेत अशी त्यांची प्रसिद्धी झाली. आणि त्यांची खात्री पटून बहुतेक बंधूंनी माझ्या बंधनांनी प्रभूच्या ठाई देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास धाडस केले. कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करीत आणि कित्येक सद्भावनेने करीत. मी सुवार्तेसंबंधी प्रत्युत्तर देण्यास नेमलेला आहे हे ओळखून ते ती प्रीतीने करतात. पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात. यापासून काय होते? निमित्ताने असो किंवा खरेपणाने असो, सर्व प्रकारे ख्रिस्ताची घोषणा होते. हेच यात मी आनंद करतो व करणारच, कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही माझी अपेक्षा व आशा. तिच्याप्रमाणे ती तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण हे मला ठाऊक आहे. येथे पौल म्हणतो की तो तुरुंगात असून देखील त्याचा फायदा झाला, कारण त्याला सुवार्तेचा प्रसार करण्याची संधी मिळाली. प्रत्येक कैदी त्याला येशू ख्रिस्ताचा शिष्य म्हणून ओळखू लागले. त्याचे मित्र निर्भयपणे येशूचा प्रचार करू लागले. काही लोकांना पौलावर ईर्ष्या होती, जलन होते, त्यांच्या विरोधात होते. पौलाला तुरुंगात जास्त त्रास व्हावा म्हणून त्याला दुखवण्यासाठी उपदेश करू लागले. ज्यांचे येशू ख्रिस्तावरती प्रेम होते त्यांनी देखील लोकांना उपदेश द्यायला सुरुवात केली. पौल म्हणतो त्यांना कोणत्याही कारणास्तव उपदेश करून पौलाला आनंद होत होता, कारण ख्रिस्ताचा संदेश घोषविला जात होता. परंतु जे उपदेश करीत होते त्यांचा हेतू असा होता की पौलाला अधिक शिक्षा व्हावी. परंतु अशा परिस्थितीत ही लोकांना येशू ख्रिस्ताविषयी अधिक माहिती मिळाली. जे लोक उपदेश करीत होते त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा कार्यरत होता व त्यांच्यामध्ये सुवार्तेचे सामर्थ्य होते. त्यांनी पौलाची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, पण पौल म्हणतो की ते प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करत होते. आमेन. आपण येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा संदेश ऐकल्याशिवाय आपण मुक्त होणार नाही. पौल म्हणतो की लोकांनी येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केली व पवित्र आत्म्याच्या सहाय्याने तो मुक्त झाला. जे लोक पौलावर प्रेम करत होते ते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. पौल जेलमध्ये एक थर्मोस्टेट प्रमाणे होता.
कारण जेलमध्ये असून देखील तिथल्या प्रत्येक परिस्थितीचा त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. तो प्रत्येक परिस्थिती देवाच्या वचनाने बदली करत होता. जेव्हा एखादी व्यक्ती रुग्णालयामध्ये दाखल केलेली असते व भयभीत असेल आणि बरेच लोक त्याच्यासाठी प्रार्थना करत असतील, तरी देखील ती व्यक्ती थर्मामीटर सारखी आहे. कारण त्याच्या मनामध्ये भीती आहे व दिसणाऱ्या गोष्टीविषयी चिंता आहे. म्हणून कितीही प्रार्थना केली तरी त्याची परिस्थिती सुधारत नाही, बदली होऊ शकत नाही. कारण त्याच्या मनामध्ये चिंता व भीती आहे. कारण त्याला देवाच्या शब्दाविषयी ज्ञान नाही. परंतु ज्या व्यक्तीला देव शब्दाविषयी ज्ञान आहे, मग परिस्थिती कशी असो, तो देव शब्दाने प्रत्येक परिस्थिती बदलू शकतो, सामना करू शकतो. तो आपले थर्मोस्टेट, आपला तो आहे थर्मोस्टेट. कारण त्याचा विश्वास देव शब्दावरती मजबूत आहे. देवाचा शब्द विश्वासाने जेव्हा आपण उच्चारतो, तो देवाचा शब्द आपल्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थिती बदलू शकतो. जेव्हा आपण दुर्बल असताना आपण विश्वासाने म्हणतो की मी भक्कम आहे, मी सशक्त आहे, आपण उच्चारलेल्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आपली परिस्थिती बदलण्याची. योएल 3:10. योहानाच्या शुभवर्तमानात 5व्या अध्यायात लोक आपल्या समस्याविषयी बोलत होते. तो 38 वर्ष त्रास असलेली ती व्यक्ती फक्त त्याच्या त्रासाविषयी बोलत होती. परंतु येशू ख्रिस्ताने त्याला एका क्षणात बरे केले, जे त्याच्याने 38 वर्षात झाले नव्हते. जेव्हा त्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताची आज्ञा पाळली, तेव्हा तो चमत्कारिकरित्या बरा झाला. या काळात जेव्हा प्रत्येक जण भीतीने बोलत असतो, तेव्हा आपण विश्वासात बोलणे गरजेचे आहे. कारण मार्क 11:24 म्हणते, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. या वचनाप्रमाणे विश्वास ठेवा आणि देवाचे आभार माना की येशूला झालेल्या जखमाने आपण बरे झालो आहोत, बरी झाली आहे. व विश्वासाने आपला चमत्कार स्वीकार, आपल्या आजारातून मुक्त व्हा, चमत्कार स्वीकारा. आमेन. हालेलुया. Yes, brother, you're there. Sister Marina. Praise the Lord, brother. Praise the Lord. कसे आहेत तुम्ही लोक? Hello. Yes, Papa. Sorry, I was on a call. Yes, Papa. Good evening. Welcome to Marathi class. Praise God. Thank you, Jesus. Praise God. So shall we begin? Yes, Papa. We can begin. Praise God. Thank you, Jesus. Thank you, Jesus. कुठे होते आपण कुठेपर्यंत पोहोचलेले? She's not made you a host. Yes, I made long back. He was there long back. Papa was joined long back. Praise God. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise God. So what were we studying yesterday, Baba? We were studying on thermostat Christian and thermometer Christian. No, up till where we finished. We finished about that man at the pool. The voice is low, brother. No. Voice is very loud. Voice is low. Okay. No. Voice is not low. I can hear very clearly.
Up to where we finished, Baba? About And here, brother, I can hear very clearly. Can you hear me, Brother Morgan? Can you hear me? Then you just log out and log in again, brother. I can hear Papa very well. You can't hear me. You can't hear him also. Brother Morgan, can you hear? I can hear you. Yeah, I can hear you too. And don't put that Bluetooth, Papa. Your voice becomes Okay. now it's normal. Praise God. Can you hear me? Yes, yes, I can hear you very clearly. आवाज नाही येत. Okay. Hello. Where did we finish? We finished that man with the pool. Yes, yes, you had already explained about him. So where we reached now? आवाज नाही येत, आवाज 1 minute, I will just आवाज call. कमी आहे. 1 minute, I'll just call Brother Morgan. Just 1 minute, Papa. So Bernard, how are you? Bernard, my brother. कसे आहे तुम्ही? कसे आहेत बाबा बर्नर्ड? बोलायला लाग मारते तो बरे आहेत ब्रदर बरे अरे तुम्ही अरे रेणुका बोलते. हो. काय झालं? Marina, where are you? Just a minute, Papa, because I was not getting him on WhatsApp. I'm calling him on his mobile. Just a minute. Brunella, how are you, Baba Brunella? I'm good, brother. कुठे आयर्लंडला आहे? I'm good, brother. How are you? I'm fine. कुठे डब्लिनला आहे? Still in Dublin, yes. कसं चाललंय तिकडे वातावरण कसं आहे? It's hailing right now. हाँ? Hailstones. क्या मजा है रे तुम लोग? Summer में भी hailstones है, brother, इधर. जरा दाखव खिडकीच्या बाहेर दाखव कसं दिसते सीनरी. खिड़की बंद है, brother. एक सेकंड. अरे बाहेर जाऊन दाखवू नको, खिडकी मधनं दाखव. It's sunny now, लेकिन थोड़ा like sunny and raining दोनों है अभी. बहुत लाइट है. हा तू कम्प्युटरवर आहे ना? हाँ. मग कसं काय चाललंय तुझं? आता व्यवस्थित आहे. एकदम मस्त, brother. Just completed my graduation and like doing now, getting my अरे, visa and everything. काय मजा आहे रे. Praise the Lord. आता अभ्यास संपला का अजून पुढे अभ्यास करायचा आहे? आता पुढे अभ्यास नाही, आता जॉब. देवी सांगतात थांब थोडं. नाही.
जॉब करायचा परंतु मिशन ठेवायचा, पुढे अभ्यास करायचा. पुढे अभ्यास करायचाच आहे म्हणजे एक नवीन नवीन शिकायचंच आहे त्यामध्ये काही इश्यू नाही. नाही नाही तसं नाही, तू अपग्रेड करायचं. हम्म, अपग्रेड केल्यावर आहे ना आपलं पोझिशन पुढे पुढे जात असते. बरोबर brother. आणि अपग्रेड कशासाठी? पैशासाठी नाही. अपग्रेडनी Knowledge. तुम्ही पुढे जाणार. तुमच्या हाताखाली जेवढे लोक असणार ना त्या लोकांना तुम्हाला प्रभूचे फळ खायला मिळणार. Amen. आणि प्रभूचे फळ खाल्ल्यावर ते लोक बोलणार, बॉस हाऊ कम यू आर सो डिफरंट. तेव्हा तुम्हाला चान्स मिळणार शिकवण्यासाठी, वाय आय एम सो डिफरंट. Yes brother. हा, मी पण वाट बघतोय मला भेटायला मिळणार ना डब्लिन मध्ये. कधी येणार आहेत तुम्ही डब्लिनला? अरे सर्व बंद आहे दुकान, काय काय येऊन काय करणार तिकडे. नाही इथे रिस्ट्रिक्शन उचलत चाललेत, इथे रिस्ट्रिक्शन उचलत चाललेत. पण परंतु पब्लिक मीटिंग नाही ना. नाही ते पण आता अलाव करतात थोडे, म्हणजे थोडेफार अलाव करतात ते आता. अरे बाबा, इट इज ओनली 25 people where the capacity 50. is 200. 50. Yeah, अभी 50 आहे. 50. हा, बाकी लोक फरण्यासाठी कशाला येणार? धंदा करायचा तर मोठा करायचा, मॉल सारखा. बरोबर आहे. Praise God. Brother Morgan has joined. Brother Morgan, can you hear now? Yes. Okay. बघितलं आता मरीना टेक्निकल लाईन मध्ये गेली आहे. अरे तुझं काय झालंय बोल. अरे फिक्स करून नंतर येते मी परत. फिक्स करून He said, "Auntie, yeah, everything." So I had to call him and tell him, you log out and log in again. Problem from your side, not us. मरीना इज ऑल टेक्निकल. तुला काय कम्प्युटरचं काय लबडी आहे फोन कर मरीनाला. Praise God. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Holy Spirit, for all the help. It's not me. It's, आज वाटते ऑफिसला गेली नाही म्हणून कॅमेरा चालू होत नाही. no, Papa. I went. But the thing is, I went. There was no time to freshen up. People are saying, send me this, send me this, send me COVID prayer, send me this. अच्छा, तुम लोग फ्रेश हो क्या आते हैं? मैं तो पलंग से उठ के इधर आता है. Okay, I'll come in 2 minutes. You read. Praise God. प्रेस गॉड. आपण काल बघितलं की तो माणूस होता जो ब्रुनेला, डोंट पुट ऑफ योर व्हिडिओ, तेरा एक्सप्रेशन अच्छा दिखता है. ओके. हा, चलेगा. आता कम्प्युटर बरोबर बोलण्याला त्रास होतो रे बाबा. नो प्रॉब्लेम. तर हा माणूस जो आजारी होता त्याला प्रभू येशूने प्रश्न विचारला, अरे तुला ठीक व्हायचंय काय? तो थर्मामीटर सारखा त्याचे 38 वर्षाचं सर्व स्टोरी बोलायला. हा, तसंच आपल्या जीवनामध्ये पण असते. कोणाला कसं विचारलं ना, अरे बाबा तू कसा आहे, झालं थर्मामीटर सारखं चालू झालं. तर प्रभू येशूला त्यांनी एवढं सांगितल्यावर पण प्रभू येशू थर्मोस्टॅट सारखा आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रॉब्लेम दिसते प्रभूला. हा, तरी प्रभू येशूने त्याला काय बोलला, अरे उठ आणि चालायला. तर आपल्यामध्ये जो ख्रिश्चन समज आहे किंवा ख्रिश्चन विश्वास आहे तो नेहमी थर्मोस्टॅट सारखा वागतो. त्याला दिसते थर्मामीटरचं रीडिंग सर्व दिसते, परंतु तो त्याच्यावर लक्ष देत नाही. तो देतो लक्ष या जीवनामध्ये मला काय करायचं आहे, काय होत आहे त्याच्यावर लक्ष नाही. आणि हे टेम्परेचर सेटिंग जे चेंज होते ज्याच्यानी तुम्हाला सोल्युशन किंवा तुम्हाला तुमचा अपेक्षा ते तुमच्या जीवनामध्ये खरोखरच होते हे आणण्यासाठी आपल्याला शब्दाची आवश्यकता आहे. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. तर म्हणजे असं झालं की प्रभूचे शब्द सिच्युएशनला चेंज करतात आपल्या जीवनामध्ये. तरी पण ऐक प्रभूचे शब्द आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात, सिच्युएशन चेंज करतात. तरी पण आम्ही प्रॉब्लेम बोलतो.
प्रभूचे शब्द आमच्या जीवनामध्ये आमचे सिच्युएशन चेंज करतात. तरी पण आम्ही प्रभूचे शब्द बोलणार नाही, परंतु थर्मामीटर सारखं आपले प्रॉब्लेम बोलत राहणार. का बोलतात? कारण आम्हाला प्रभूच्या शब्दावर विश्वास नाही. आता लोक बोलणार मला विश्वास आहे, चल मी मानलं तुला विश्वास आहे. तर कॉफी जेव्हा बनवते, ब्रोनेला बनवते की नाही कॉफी कधी? बनवते ना ब्रदर. अरे मी येणार डब्लिनला, मला बनवून देणार की नाही? शुअर ब्रदर. काय कंजूस होणार? कंजूस कशाला? बनवणार ना. बनवणार. जेव्हा कॉफी बनवतात कडवी असते, हम्म. बरोबर आहे. आता तू साखर घालणार की मीठ घालणार? साखर. साखर घालणार. तर माझ्या तोंडातून जेव्हा प्रभूचे शब्द येत नाही, परंतु प्रॉब्लेमचे शब्द येतात, तर म्हणजे काय, मी साखर घातली की मीठ घातली? मीठ. तर मी नंतर काय बोलतो, मला प्रभूवर विश्वास आहे. अरे तुला प्रभूवर विश्वास आहे तर तू मीठ कशाला घालतो? बरोबर. तुला जर प्रभूवर विश्वास आहे तर तुला चिंता कशाला होते? हॅलेस मी अजमेर मध्ये येणार आहे. हा. येस ब्रदर, मोस्ट वेलकम. कॉफी बनवायला येते ना? हो, खूप छान बनवते. मीठ घालते की साखर घालते? साखरच घालणार, मीठ बिलकुल नाही. परंतु आपल्या तोंडातून जेव्हा आपले प्रॉब्लेम निघतात, प्रॉब्लेम बद्दल बोलतो, तेव्हा मी साखर घातली की मीठ घातली? मीठ घातल्यासारखं होतं ना. मीठ तर एवढ्या वर्ष तुम्ही काय घालत होते कॉफी मध्ये? पहिल्यांदा मी मीठच घालायचे, आता फक्त साखर. आता नवरा हॅपी आहे का दुखी आहे? नाही, खूपच हॅपी आहे. म्हणजे त्याला विचारायला पाहिजे, म्हणजे पण ऍक्शनने दिसतंय की खूप हॅपी आहे. तर जेव्हा लोक प्रॉब्लेम बद्दल बोलायला चालू करतात, म्हणजे तो व्यक्ती थर्मामीटर आहे. आता उदाहरण घ्या, एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचला, आजारी आहे. सर्वांना सांगतो माझ्यासाठी प्रार्थना कर, बरोबर आहे. दिवसभर तो काय बोलतो? प्रभूचे शब्द बोलतो की प्रॉब्लेम बोलतो? प्रॉब्लेम. प्रार्थना जो कर, मला प्रॉब्लेम हे बोलतो तर झालंय. त्याचं वातावरण काय, थर्मामीटर सारखं आहे की थर्मोस्टॅट सारखं आहे? थर्मामीटर. तर त्याच्या जीवनामध्ये बरं येणार आहे की अजून वाईट होणार आहे? विश्वास न केल्यामुळे अजून वाईट होऊ. विश्वास बघ आलेस, विश्वास करो नाही करो, जे शब्द निघाले त्याच्यानी माहित पडते तू काय विश्वास करतो. कारण बायबल मध्ये लिहिलंय, जो विश्वास करतो तसा मी बोलतो. तर तुमच्या बोलण्यामध्ये माहित पडते ना तुम्ही कशाबद्दल बोलतात. प्रभू बद्दल बोलतात की तुमच्या आजारी बद्दल बोलतात? बरोबर आहे की नाही? तर तो बोलता बोलता लोकांनी प्रार्थना केला, सर्वांनी प्रार्थना केला आणि सर्वांनी थर्मामीटर सारखंच प्रार्थना केली. प्रभू या माणसाला असं असं झालंय. कारण प्रभूला माहित नाही ना, आता आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायचं आहे प्रभूला, कारण त्यांना माहित नाही, म्हणून आपण त्यांना इन्फॉर्मेशन देतो. या माणसाला असं असं झालंय प्रभू, त्यांच्यावर दया करा, त्यांना हे करा, त्यांना ते करा. आता हे प्रभूने सांगितलं असं प्रार्थना करायचं नाही. धन्यवाद द्यायचा. तर आपल्याला वाटते मी प्रार्थना केली आणि तो व्यक्ती मेला. आता परिणाम मध्ये काय झाला? प्रभूने माझी प्रार्थना ऐकली की नाही ऐकली? असं वाटतंय की नाही ऐकली. अरे सुरुवातीला अगोदर हे ऐकली की नाही ऐकली ते नंतर. तुझी प्रार्थना प्रभूकडे गेली काय शैतानकडे गेली ते मला सांग ना अगोदर. हा, शैतानकडे गेली. तुमची ऍप्लिकेशन स्वर्गात गेली की किंगडम ऑफ डार्कनेस मध्ये गेली? डार्कनेस मध्ये गेली. अरे तुम लिया नेटवर्क एयरटेल का और कंप्लेन देता है रिलायंस वाले को, जिओ वाले को. बनी मारेगा. आता तुम्ही लोक हसतात. मी ह्याच्यासाठी हसते कारण मी आता लॉग इन करायच्या आधी
दुपारची म्हणजे दुसऱ्या रोजरी ग्रुपची आयडी घालत होते आणि स्टार्टच नाही होत होतं. मी एवढी कन्फ्युज झाले, म्हटलं काय झालं. मग म्हटलं अच्छा कूल डाऊन, परत एकदा ट्राय करूया. म्हणून मला एकदम हसायला आलं की मी जॉईन इकडे व्हायचं होतं आणि मी आयडी कुठे दुसरी लावत होते, म्हणून मला हसू आलं लगेच. झालं ना, प्रभूला माहिती आहे ना कशी उदाहरण द्यायचे. आता आता दोष कोणाला देणार? मरीनाला. मला नाही दोष मरीनाला. मरीना, Yes, why did you take holiday? I tried to log in. तुम्ही लोकांनी सुट्टी घेतली, मला सांगायचं ना सुट्टी घेतली. अरे मला बाहेर जायचं होतं, मी मी मीटिंग साठी थांबली. शेवटपर्यंत तुम्ही लोकांनी सांगितलं नाही. आता प्रॉब्लेम मरीनाचा आहे माझं की ॲलिसचा आहे? ॲलिसचा. तसंच आपल्या जीवनामध्ये राग येतो ना. ज्या राग आला तर प्रॉब्लेम कोणाचा आहे? राग आलेला की राग आणतो त्याचा? ॲलिस लग्न झालंय ना? माझं झालं ना. हा, तर राग येतो की नाही कधी कधी घरी? हा येतो ना. तर राग येतो तर प्रॉब्लेम कोणाचा आहे? त्यांचा आहे की तुमचा आहे? नाही माझा. कॅमेरामध्ये सर्व उत्तर बरोबर देते रे मॉर्गन. आता कळायला लागले ना, आपण बदलायचं, ऑटोमॅटिकली सगळे बदलतात. प्रेज गॉड. मॉर्गन, हा ब्रदर, उत्तर सर्व छान छान देते ही मुलगी. आता तयार झाली ती, ट्रेन झाली. प्रेज गॉड. पॉवरफुल मिळाले ना, ट्रेनरच चांगले मिळाले मग काय. हा येस, थँक यू जीसस फॉर दॅट. प्रेज गॉड. या ट्रेनरच्या सगळेच एकदम फटाफट ट्रेन होतो. थँक्यू जीसस. तर आता आपल्याला समजायला येते चूक कोणाची आहे, माझी आहे की दुसऱ्यांची आहे? माझी 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 आजी. माझी माझी Praise God. माझी. तर जेव्हा मला समजायला येते, लक्षात आहे, जेव्हा मला समजायला येते की शब्दाद्वारे, प्रभूच्या शब्दाद्वारे माझ्या जीवनामध्ये कसलाही प्रॉब्लेम असला, त्या प्रॉब्लेमला मी सॉल्व्ह करू शकतो, तर मी प्रभूचे शब्द वापरणार की माझ्या प्रॉब्लेमचे शब्द वापरणार? आणि जेम्स मध्ये लिहिलं आहे की जो व्यक्ती प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनामध्ये शक असते, संशय असते, शंका, तर त्या प्रार्थनामध्ये काहीच ताकद नाही, त्याला काहीच मिळणार नाही. तर जेव्हा लोक बोलतात अरे मी उपवास केला, मी हे केलं आणि मी प्रार्थना केला, परंतु मला माझी प्रार्थना स्वीकार झाली की झालीच नाही, प्रश्न विचारायचा, मी ही प्रार्थना विश्वासची केली की संशय होता? अविश्वास. शांती होती की अशांती होती? अशांती. Praise the Lord. Praise God. तर आपल्याला या एपिसोड मध्ये प्रभू येशू आणि त्या माणसाच्या मध्ये डिफरन्स काय दिसते? तो माणूस संपूर्ण थर्मामीटर आहे आणि प्रभू येशू संपूर्ण थर्मोस्टॅट आहे. तर प्रभू येशूचं लक्ष त्याच्या प्रॉब्लेमवर नव्हतं, प्रभू येशूचं लक्ष होतं त्यांची इच्छावर. आणि त्यासाठी त्यांनी त्या माणसाला सांगितलं, बाबा उठ आणि चाल. आता जेव्हा प्रभू येशूने सांगितलं उठ आणि चल, प्रभू येशूने असे शब्द वापरले आणि त्या माणसाला करायला लावलं जे त्याच्यातून होणारच नाही. Jesus asked him to do something that he could not do by himself. आणि जेव्हा प्रभू येशूने त्याला सांगितलं ते, त्या माणसाने काय केलं? त्या माणसाने विश्वास केला. त्या विश्वासाने काय झालं? उठला, बरा झाला. हा, उठून प्रभूने सांगितलं ना उठो. त्यांनी उभे केल्यावर
त्यांनी उभे केल्यावर चमत्कार झाला. तसाच आपल्याला आज पण प्रभू येशू त्याच्या शब्द जे बायबलमध्ये आहे त्याच्याद्वारे आपल्याशी बोलतोय आणि आपल्याला नेहमी असा वस्तू बोलतोय जे आपणाकडनं करायला होणार नाही. परंतु जेव्हा आपण प्रभूचे शब्द घेऊन हे विचार करतो की प्रभूने सांगितलंय ना, मी प्रभूचे शब्द अनुसार करणार, हे जेव्हा तो व्यक्ती ते शब्दांचा पालन करतो, त्याची आज्ञा भंग नाही करत परंतु ती आज्ञा पालन करतो, त्याच्या जीवनामध्ये तो चमत्कार अवश्य होतो. Praise God. तर या एपिसोड मध्ये आपल्याला 2 प्रकारचे लोक दिसतात. तसे जीवनामध्ये 2 प्रकारचे ख्रिश्चन आहेत. एक ख्रिश्चन आहे जो थर्मामीटर सारखा आहे, त्याच्या मनामध्ये प्रॉब्लेम, तोंडामध्ये प्रॉब्लेम, आजूबाजूमध्ये प्रॉब्लेम आणि तो तेच बोलत राहणार दिवस आणि रात. तो झाला थर्मामीटर, त्याला काय दिसते तेच बोलतो. प्रेज गॉड. आणि त्याच्यामध्ये समज नाही की प्रभूचे शब्द वापरल्यावर माझी परिस्थिती बदली होऊ शकते आणि होणारच. परंतु त्याचं लक्ष फक्त हे असते की मला जेवढा त्रास होतो मी ते त्रास लोकांना कळून देणार, कारण त्यांच्या मनामध्ये आहे त्रास कळून दिल्यावर माझा त्रास लांब होणार. तर ते लोक प्रॉब्लेम घेतात, प्रॉब्लेम बद्दल दिवसभर लोकांना सांगणार, परंतु आपल्या जीवनामध्ये कसलाही चेंज करणार नाही. परंतु दुसरे आहेत जे थर्मोस्टॅट सारखे, त्यांच्या जीवनामध्ये एकच विचार आहे, मला माझ्या जीवनामध्ये जे होत आहे ते मला आवडत नाही, म्हणून मी खरोखरच हे जे होत आहे त्याच्यातून मला मुक्ती हवं आहे, त्याच्यातून मला चेंज हवा आहे, त्याच्यातून मला चांगलं पण हवं आहे. म्हणून तो नेहमी त्याचा फोकस असतो, मला काहीतरी वेगळं करायला पडणार, कारण ते केल्यावरच माझी परिस्थिती बदलणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Thank you. तर आपण जे दुसऱ्या बाहेरगावी बघतो तर त्यांच्या संपूर्ण घराचा संपूर्ण घराचं हिटिंग किंवा कूलिंग एका भिंतीवर लागलेला असतो, पुरा घरचा. आणि त्याच्यावर थर्मामीटर मध्ये दाखवतो आता सध्या या घरच्या आतमध्ये टेम्परेचर किती आहे, आणि बाजूला एक कंट्रोल असतो प्लस मायनस, जो विचार करू शकतो मला किती पाहिजे टेम्परेचर. आणि तो एकदा लावला सेटिंग आणि ऑन केला नंतर त्याला काहीच नाही करायचं आहे, जाऊन विश्राम करायचा. तो टेम्परेचर जेव्हा त्यांनी लावला आणि ओके सांगितलं, तो टेम्परेचर आता कॉम्प्रेसर बरोबर बोलतोय आणि बोलतोय चल बाबा आता चला कूलिंग चालू कर, किंवा हीटरला सांगतो चल बाबा आता गरमी चालू कर. आणि केव्हापर्यंत कर, जेव्हापर्यंत त्या रूम मध्ये तो टेम्परेचर होत, त्याच्या अगोदर बंद करायचं नाही. तर हे जे सिस्टम आहे अगोदर पासून डिझाईन केलं आहे, ज्याच्याने घरच्या आतमधला टेम्परेचर मी फक्त बदलीच नाही करणार, परंतु किती टेम्परेचर वर मला स्थिर ठेवायचं आहे त्याचा पण त्याला अधिकार दिला आहे. तर तोच थर्मोस्टॅट सारखा कार्य प्रभू येशूचा वचन करतो. तर मी जेव्हा माझं तोंड उघडतो आणि ते शब्द बोलतो आणि हृदयातून बोलतो आणि शक न करता बोलतो, तर ते शब्द माझ्यासाठी कार्य करायला चालू होते आणि त्या कार्याने माझ्या जीवनामध्ये सर्व बदलायला चालू होते. प्रेज गॉड. थँक्यू. तर आता मी जेव्हा प्रभू येशूचे शब्द वापरतो, त्या शब्दाद्वारे मी माझी परिस्थिती जे आहे त्याच्यावर मी चेंज आणू शकतो आणि त्या चेंजवर माझ्या
जीवनामध्ये जी माझी इच्छा आहे ती पण मी आणू शकतो. Amen. उदाहरण, एका माणसाला कॅन्सर झालाय, तर त्याची परिस्थिती चांगली आहे की वाईट आहे? वाईट आहे. तर त्याला चांगली परिस्थितीवर बदलायचं आहे. म्हणजे मला संपूर्ण मुक्ती हवा आहे. ती मुक्ती आणण्यासाठी मला कॉम्प्रेसरची जरूरत आहे, थर्मोस्टॅटची जरूरत आहे. तर प्रभूंनी दिलेले वचन माझे थर्मोस्टॅट आहे. तर त्या शब्दांना घ्यायचं आहे, त्या शब्दावर मनन करायचं आहे, ते शब्द माझ्या तोंडातून बोलायचं आहे, त्या शब्दाला पकडून माझा विश्वास करायचा आहे. आणि हे जेव्हा मी चालू ठेवतो त्याच्यानी माझ्या परिस्थितीमध्ये, माझ्या शरीरमध्ये सर्वकडे चेंज यायला चालू होते. तर Amen. याची जी सेटिंग आहे, हम्म. याची जी सेटिंग आहे हे माझ्या हातात आहे. तर या सेटिंगनी मी घरच्या आतमध्ये थंडी पण लावू शकतो आणि गरमी पण आणू शकतो. तर थर्मामीटर काय करतो, तो फक्त मला बोलतो आता रूम मध्ये किती टेम्परेचर आहे, बस तेवढंच करतो. परंतु जो थर्मोस्टॅट आहे तो पण तेच सांगतो आता रूम मध्ये एवढं टेम्परेचर आहे, पण बाजूला त्याच्याकडे सेटिंग आहे. त्या सेटिंगनी काय करतो, तो आपली इच्छा तिकडे कमांड करतो आणि ओके करतो. तर थर्मामीटर दाखवते माझ्या रूम मध्ये परिस्थिती काय आहे. थर्मोस्टॅट बोलते माझ्या रूम मध्ये जे परिस्थिती आहे ते मला आवडत नाही, मला याच्यातून चेंज करायचं आहे. बरं, काय चेंज करायचं आहे, मला हे टेम्परेचर पाहिजे. बरं, ऑन केलं, आता ते चेंज कोण करणार, कॉम्प्रेसर करणार. तसं तुमच्या जीवनामध्ये चेंज कोण करणार, प्रभूचा शब्द करणार. आता मी जे काय बोललो तुम्ही डिस्कस करा, मी येतो 5 मिनिटात येतो. Yes. काय समजलं तुम्हाला? मला हे कळलं की काही प्रॉब्लेम असला तरी आपण प्रभूच्या वचनावरच जर तेच बोलत असो, आपला प्रॉब्लेम नाही. थर्मोस्टेट बद्दल तुला काय कळलं? काय थर्मोस्टेट बद्दल तुला काय कळलं? थर्मोस्टॅट हे असं असतं, कुठलीही परिस्थिती असेल तर आपण बदलत नाही. आपण म्हणजे थर्मोस्टॅट मध्ये कॅपॅसिटी आहे ना, म्हणजे प्रभूचे वचन आपल्यात असेल तर कुठलीही परिस्थिती आली तरी आपण डगमगणार नाही. थर्मोमीटर आहे ते कॉन्स्टंट एकच दाखवते. हो. परंतु थर्मोस्टेट हे असं साधन आहे की त्याच्यामध्ये ताकद आहे परिस्थिती बदलण्याची. हो. या. हे आहे देवाचा शब्द. देवाचा शब्द आपण घेऊन त्याच्याद्वारे आपली कुठलीही का परिस्थिती असू दे आपण ती बदली करू शकतो. ते आहे थर्मोस्टेट. त्याला म्हणतात थर्मोस्टेट. थर्मोस्टॅट. थर्मोस्टेट आपल्या जीवनामध्ये नेहमी वापरायचं आहे, रात्रंदिवस. Thermometer shows what is seen. जे दिसते त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. ते आपण बदली करू शकत नाही असं लोकांना जे वाटते, ते कितीही प्रार्थना केली तरी ते बदली होणार नाही त्यांची परिस्थिती. ते एकच दाखवणार, कॉन्स्टंटच राहणार. And thermostat is calling things that be not what we want to see. Praise God. त्याला जी परिस्थिती बदली करायचे ते आपली रिमोट ही आहे, रिमोट आपली जीभ आहे. शब्द, देवाचा शब्द घ्यायचा आणि जिभेवाटे आपल्या तोंडावाटे कबूल करायचं आणि परिस्थिती बदली करून टाकायची. आता ते ब्रदरनी ते सांगितलं खूप छान. म्हणजे प्रेयर पण आपण थर्मोस्टॅट सारखं करतो का थर्मामीटर सारखं? परत एकदा तुम्ही सांगा ना ते, म्हणजे ते मला खूप आवडलं. म्हणजे एकदम खरंच फिक्स होऊन जाईल. थर्मोमीटर काय आहे, त्याच्यावरती कॉन्स्टंट तुझ्या शरीरामध्ये जे तापमान आहे तेवढं दाखवणार. बरोबर? थर्मोमीटर मध्ये काय दाखवणार, कॉन्स्टंट जे आहे तेच दाखवणार. परंतु लोकांना काय वाटतं आता हे आहे हे असंच राहणार, हेच आपण ऍडमिट करायचं की याच्यानेच आपण चालून घ्यायचं. ते आपल्याला बदली करता येत नाही, कारण ज्यांना ज्ञान नाही, देवाच्या शब्दाचं ज्यांना ज्ञान नाही आहे ते थर्मोमीटर आहे. कारण त्यांना ती परिस्थिती कधी कशी बदली करायची हे त्यांना माहिती नाही. त्यांना जे
ते त्याच्यावरतीच ते विश्वास ठेवणार. पण थर्मोस्टेट ही अशी वस्तू आहे की त्याच्याने जी काही आता परिस्थिती आहे, तुझं तापमान घरामध्ये किती 40 आहे, राजस्थानला तापमान किती आहे? 40 आहे, 42 आहे. मी आता मला आज तरी बरंच वाटतं, त्यामुळे बघायलाच जात नाही. जसं न्यूज बघत नाही ना, तसं टेम्परेचर पण नाही बघत. तुझ्या अवतीभोवती वातावरण तापमान 40चं आहे. हम्म. तुझ्या घरामध्ये तुला ते 25-26 वरती आणून ठेवायचंय. मग तू काय करणार? रिमोट उचलणार, रिमोट दाबणार आणि ते तिकडे सेटिंग करणार AC मध्ये. हो. घरातलं तापमान काय होणार? चेंज होणार. ते 22-23 वरती येऊन स्टेबल होणार. तू तुझ्या हातामध्ये आहे, तू चेंज करू शकते परिस्थिती. हो. वातावरण तू चेंज करू शकते. तसंच ते थर्मोस्टेट आहे, ते देवाचं वचन आहे. हम्म. आपल्या परिस्थिती इतकी बिकट आहे, एवढी गंभीर आहे, परंतु आपल्याला त्याची भीती नाहीये. कारण ती परिस्थिती बदली करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. त्यांनी त्याचं वचन दिलेलं आहे. आपल्याला फक्त तोंडात घ्यायचं आणि वचन उच्चारायचं आहे विश्वासाने. त्याला विश्वासाची जोड लागते. परिस्थिती बदलण्यासाठी त्याला सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. म्हणून ते वचन आपण घेऊन जेव्हा विश्वासाने उच्चारतो, आपली परिस्थिती आपण बदली करू शकतो. आपण आपल्या आजारातून आरोग्य मिळवू शकतो. प्रत्येक परिस्थिती आपण बदलू शकतो. प्रत्येक संकटाचा आपण सामना करू शकतो. सैतानाचा सामना करू शकतो. सगळं काय आपण चेंज करू शकतो. ते आहे थर्मोस्टेट, ते आहे देवाचं वचन. आलं लक्षात? म्हणून ते थर्मोस्टेट, त्याच्यावर मनन चिंतन करणं, यहोशुआ 1:8 जे सांगितलेलं आहे, रात्रंदिवस जोशुआ 1:8. हा. मेडिटेट. त्याचं मनन चिंतन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्त होईल. म्हणून ते थर्मोस्टेट आपल्याला रोज 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 आपल्या जीवनामध्ये वापरायचं आहे. फार चांगलं उदाहरण दिलेलं आहे. कळलं? ऍक्च्युली काय आता तसंच झालं ना, म्हणजे कुणासाठी हे सुरुवातीला ते कोविड झालं. ओके, आपण सुरुवातीला पहिल्यांदा प्रेयर केला, त्यांना सगळं प्रभूचे शब्द दिले, सगळं आहे. तो माणूस म्हणजे ख्रिस्तीयच विश्वास पण आहे म्हणतो, पण परत 2 दिवसांनी ना आजूबाजूला काय झालं, लगेच त्याला एवढं हे झालं. मग म्हणलं तू आजूबाजूला बघूच नको, फक्त हे ऐकत राहा. म्हणजे प्रेयर वगैरे होती ना किंवा प्रभूचे वचन, ह्याच्यावर विश्वास तू कर आणि कारण तुला ऑलरेडी हील केलेलं आहे. फक्त तुझ्या विश्वासावरच ते सगळं हे होणार. आजूबाजूला तू लक्षच देऊ नको म्हटलंय त्याला. आता काल मला एका बाईने मेसेज केला, आता ते ऑनलाईन असेल. तिचा बॉसचे वडील आजारी होते, कोविड झालं. मग त्यांना मी ती प्रार्थना पाठवली, परंतु ते अख्रिस्ती होते, म्हणून त्यांचा तेवढाच काही विश्वास नव्हता. म्हणून मी त्या बाईला बोललो की तू तुझ्या विश्वासाने त्यांच्यासाठी प्रार्थना. काल असा मेसेज आला की ते आणखी जास्तच आजारी आहे, त्यांना थोडी स्ट्रॉंग प्रार्थनेची गरज आहे. म्हटलं स्ट्रॉंग प्रार्थनेची गरज नाही, प्रार्थना स्ट्रॉंग आहे. प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे. वचन आपण दिलेले ते प्रत्येक वचनामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे, परंतु त्याला आपल्या विश्वासाची जोड हवी आहे, आपल्या सहमतीची जोड हवी आहे. जेव्हा आपण वचनाबरोबर सहमत होतो, आपला विश्वास आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो, तेव्हा ताबडतोब कार्य करतो. परंतु आज सकाळी मेसेज आला की ते ऑफ झाले. मग आता त्यांना काय वाटणार की यांची प्रार्थना तेवढी पॉवरफुल नाही. तसं नाही, प्रार्थना नेहमी पॉवरफुल आहे. देवाचा प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे, परंतु त्याच्याबरोबर आपला विश्वास आणि त्या शब्दाबरोबर आपण जेव्हा सहमत होतो, तेव्हाच ते कार्य करतं, तेव्हाच तिकडे होली स्पिरिट कार्य करतं. त्यासाठी आहे ना, त्यासाठी प्रभूने गॅलेशियन 6:7 मध्ये लिहिलंय. आता खूप लोक बोलतात, अरे मी एवढं प्रार्थना केलं, माझी जी आई होती किंवा माझे बाबा होते ते हॉस्पिटलमध्ये होते, व्हेंटिलेटरमध्ये होते, मी एवढी प्रार्थना केली, परंतु प्रभूने माझी प्रार्थना स्वीकार नाही केली. त्याचं उत्तर काय बघ, गॅलेशियन 6:7 मध्ये. मराठीत वाच. 1 मिनिट मरीना, वेट, लेट हिम रीड इन मराठी फर्स्ट.
Okay. 6-7 ना. हम्म. आम्हाला डिलेशन 6-7. फसू नका. हा फसू नका. अच्छा. पुढे लिहिलंय मराठी बायबल मध्ये लिहिलंय हा. फसू नका. फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही. फसू कारण नका देवाचा उपहास उपवास म्हणजे होणार नाही. देवाचं कार्य कुठे थांबणार नाही. हा कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. बर. आता तुझ्या घरचे लोक जी होती, विचार कर, पप्पांचं वय 70 होतं किंवा 60 होतं. 60 वर्षामध्ये किती बी टाकलेली प्रभूच्या शब्दाची. आम्ही विचारतो कोणी मी शेतीमध्ये किती, आता तुमची खेती आहे, शेतीमध्ये 70 वर्षामध्ये किती स्वर्गाची बी घातलेली, प्रभूचे शब्द घातलेले. स्वर्गाची बी मला 45व्या वर्षी मिळाली. त्याच्या अगोदर आता म्हणजे हे तुझं वय 60 आहे. हा. ते आजपर्यंत मी विश्वास करत नाही, ते सोडून दे. चल आता काय लपडी झाली, अगोदर आई वडिलांनी सर्टिफिकेट मध्ये काय लपडी केले ते वेगळं सोड. लफडी नाही केली, बरोबर आहे. माझं पॅन लेकिन तू 60 दिखता नहीं है रे, तेरा कुछ लफड़ा है. मैं बोलता ना लफड़ा ही लफड़ा है, जाने दे, छोड़ दे. आधार कार्ड भेजतो, आधार कार्ड. Psalm तर 92:14. मी हे बोलतो 60. 60 मधले 45 वर्ष सोंसाची बी घातली, बरोबर. आता किती लोक हॉस्पिटलमध्ये पोचले, 15 वर्ष तरी तू स्वर्गाची बी घातली आहे, बरोबर आहे. आता जे लोक हॉस्पिटलमध्ये गेले ते लोकनी किती वर्ष घातलेत बी? अरे घातलंच नाही. आणि आता शेवटीचे 2-3 दिवस आहेत, तिकडे भी घालत आहे आणि सांगता मला पीक पाहिजे. बियाणाचं पोत घरात आहे, परंतु त्या पोत्यातनं ती बी कधी काढलीच नाही. हा. बी तुमच्याकडे तर लावणार. आता जेव्हा बी घातली, ती बी पण घालताना विश्वासनी नाही घातली, घाबरून घातली. तिची लावायची ते शिकलेच नाही ना. तर झालं. आता दोष कोणाला देणार? परमेश्वराला. अच्छा, परमेश्वरला दोष दिला, त्याच्याने काय फरक पडणार परमेश्वरला? नाही. पण ते दोष दिल्यावर काय होते? परमेश्वर पुरुषून लांब पळतो. हे दोष द्यायचं कार्य कोण शिकवतो? सैतान शिकवतो. का शिकवतो? कारण हा पण सुधारला नाही पाहिजे, याची पण नंतर विकेट आहे. आता मी सांगितलं त्या फादरला मी बोललेलो. काल त्या फादरचा डिस्चार्ज झाला. आता या फादरचा डिस्चार्ज का लवकर झाला? कारण त्यांना अगोदरपासून स्क्रिप्चर माहित आहे आणि त्यांना फक्त मी बोललो, फादर तुम्ही जे बोलत आहे थर्मामीटर सारखे बोलत आहे. थर्मामीटर सारखे बोलले ना, तो कोविड हे नाही बघत तुम्ही फादर आहे काय कोण आहे, तो ठार मारणारच आहे. परंतु जो थर्मामीटर सारखा बोलतो, प्रभू येशू सारखा बोलतो, तर त्याच्यामधली असलेली आजारीचा नाश होतो. कारण प्रभू येशूने त्या माणसाच्या मध्ये प्रॉब्लेम बघितला, परंतु प्रभू येशूने तोंड उघडून हे नाही बोलला तुझ्याकडे प्रॉब्लेम आहे. त्याला सांगितलं तू हे कर, आणि जसं प्रभू येशूने सांगितलं शब्द, त्या शब्दावर त्यांनी विश्वास केला, त्याला त्याचा हिलिंग मिराकल मिळाला. तर जे लोक प्रभूचे शब्द वापरतात, प्रभूची इच्छा, प्रभूचा प्लॅन, प्रभूच्या पर्पस जे लिहिलेलं आहे बायबलमध्ये, तेच शब्द वापरतात, ते लोक आपल्या परिस्थितीवर चेंज आणू शकतात. म्हणून प्रभू बोलतो फसू नको. प्रभूची चेष्टा होत नाही. जे तू घातलंय, रोबलं आहे, त्याचा पीक तुला अवश्य मिळणार आहे. नंतर काय लिहिलंय त्याच्यानंतर 8व्या वचन मध्ये? मॉर्गन वाचतो ब्रदर.
जो आपला देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक 45 वर्ष कसले बी घातलेलं बाबा? देह स्वभावाची. अच्छा, आता 15 वर्षामध्ये पण चान्स आहे या सभाचं मध्ये मध्ये घालण्याचा चान्स आहे. तर ह्या 15 वर्षामध्ये पण आपण आपल्या तोंडातून प्रॉब्लेमचे शब्द बाहेर निघू शकता. हो, निघू शकतो. जर मी 15 वर्षापासून ख्रिश्चन म्हणजे बॉर्न अगेन झालो आहे आणि कोणी मला हे शब्द शिकवलंच नाही, याचं मला जेव्हापर्यंत रहस्य माहित नाही तेव्हापर्यंत मी हे वापरणार काय? तर मला जरूरत काय आहे? प्रार्थनेची जरूरत आहे काय सत्य शिकायची जरूरत आहे? सत्य नाही. शिकायची गोष्ट. आणि आपण काय बोलतो, मला प्रार्थना शिकव, चल प्रार्थना दिली, परंतु तुमच्या तोंडातून काय निघते संपूर्ण दिवस? प्रॉब्लेम. आणि जर तुम्हाला सत्याच्या बद्दल काहीच माहित नाही, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कसली पीक येणार? देह स्वभावाची. आणि जो आत्म्यामध्ये बोलतो त्याला आत्म्याद्वारे चांगली पीक, आत्म्याची मिळणं. आत्म्याची पीक मिळते. आता आत्माचं बोने म्हणजे सोईंग इन द स्पिरिट म्हणजे काय? प्रभूंनी जे शब्द दिले आहेत त्या शब्दावर मनन करायचं, फुलायचं आणि तेच आपल्या जीवनामध्ये घालायचं. आता मी मराठीत चाललेलं ना आपलं, तुम्ही रिव्हिजन करत होते, मला माझ्या पहिला जेव्हा मी एकदम वाईट माणूस होता ना तेव्हा एक काउन्सिलर आहे, काउन्सिलर कधी कधी फोन मारते, वर्षात एकदा दोनदा अशी फोन मारते. आज तिने फोन मारला मला विचारायला, बाबा तू कसा आहे, कारण तिला मी अजूनपर्यंत मी तिचा मुलगाच आहे. तर जेव्हा मला तिने बघितलं ना, माझ्या बायकोने तिला सांगितलं हा कसा आहे, हा तिने काय सांगितलं माहितीये माझ्या बायकोला, मी माझ्या रक्ताने तुम्हाला लिहून देते, मी माझ्या रक्ताने तुम्हाला लिहून देते, हा जो बसलाय ना हा साधारण माणूस नाही, याच्यावर आहे ना प्रभू येशूचा अभिषेक आला आहे. आता Amen. त्याचा फक्त परिवर्तन होत आहे. तुम्ही बघा हा कुठच्या कुठे पोचणार आहे. मी Praise. तुम्हाला माझ्या रक्ताने लिहून देते, हे शब्द तिने सांगितलेलं तेव्हा आजपर्यंत मी आठवतो तिला आणि सांगतो, तुम्ही जे शब्द दिलं त्या शब्दाने काय केलं, माझ्या बायकोच्या जीवनामध्ये परिवर्तन. विश्वास मिक्स करण्यासाठी ते बी मिळाली. तर माझ्या बायकोनी काय विचार केलं, अरे ही तर मोठी काउन्सिलर आहे, हिच्या बरोबर पवित्र आत्मा बोलतो. तिने काय केले, ते बीला ताबडतोब स्वीकार केलं. आता बी लागली, पीक आलं. भरपूर. आता आता किती काउन्सिलर लोक विश्वासचे बी देतात की प्रॉब्लेमचे बी देतात? प्रॉब्लेमची. आता तिने असं नाही सांगितलं तुमच्या मिस्टरवर ना एक दुष्ट आत्मा लागलाय, हे नाही बोलला. तुमच्या पुरोहितांनी काय केलं ते नाही बोलली. ती काय बोलली, विश्वासची बी. आणि त्यापासून मला आहे ना या या ही ताई आहे ना, तिच्यावर मला एकदम सॉफ्ट कॉर्नर आहे, एकदम मोठा कॉर्नर आहे. तिला मी नेहमी फोन करणार ना, मी सांगणार बोला हुकूम काय आहे, मला काय करायचंय बोला, आय एम रेडी. Praise God. कारण ती मला तिने दिलेली बी आजपर्यंत काम करते. Praise God. तिची मिनिस्ट्री खूप छोटी आहे. ती मला बोलते तू कुठे आहे, मी कुठे आहे, मी काय बोलणार तुला. मला तुम्ही बोलणार की नाही बोलणार मला माहित नाही, बट यू आर ऑलवेज माय टीचर. Praise God. आणि मी माझ्या टीचर लोकांना रिस्पेक्ट करतो. Amen. 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 ज्यांनी मला पहिली बी दिली त्या बहीनी मला समज मिळाला, त्या बीने ते लोकनी माझी लंगोटी बदली केली. उदाहरण, त्यांनी लोकांनी मला दूध पाजलं, ते पाजल्यावरच मी आज उभा आहे. आता ऍशर आहे माझा ग्रँडसन, मी त्याला बघतो त्याच्यामध्ये काहीच नाही रे, काहीच काय म्हणजे काहीच नाही.
टोटली डिपेंड आहे आईवर आणि वडिलांवर. काय करतो? दूध पितो, झोपतो आणि पुरपूर करतो. नंतर परत लंगोटी बदली झाली, परत दूध पितो, झोपतो, पुर पुर पुर. पुरा दिवस हेच काम करतो. बाळ आहे ना. तुम्ही कोणाचे बाळ आहे? प्रभू येशू. कितींदा दूध पिते? आता करायला लागलो ना, तर झालं ना, पहिल्यांदाच गेलं. नाही आता पण कितींदा दूध पिते? नाही आता पूर्ण ते एवढं सोपं तुम्ही शिकवलंय ना, वरी पण असेल त्यांना द्यायचं. अरे सगळं. बाटलीमध्ये दूध आहे, बाटलीमध्ये दूध आहे, दूध किती घेऊन पिते तरी मीच पिणार ना, घेऊन तरी मीच पिते ना. किती आता पिते? आता आता दूध पिलं ना, मी बघतो ते दूध तोंडातून बाहेर निघते, मी बघितलंय. तर आई काय करते? बाळाला छातीवर घेते आणि थापडते. किती वेळ थापडते? जेव्हापर्यंत आवाज नाही येत. आवाज आला, आता बाळ झोपणार, बाळ चांगला आहे. तसंच आपण जेव्हा शिकतो, तो झटका येतो काय? बर्फ येतो काय? बर्फ कोणाच्याच जीवनात येतो? ज्याला आठवण आहे. ज्याला आठवण नाही त्याची उलटी झाली. हॅलो, ज्याला आठवण नाही त्याची उलटी झाली. कसली आठवण नाही? जे शिकलेलं त्याची आठवण नाही. जुने सर्व आठवण आहे. एकदम बरोबर आहे ब्रदर. माझी जरा आहे ना मेमरी वीक झाली आहे, मला आठवण येत नाही. अरे तुझ्या सासूमाईनी काय सांगितलेलं ते आठवते काय? अरे बरोबर आठवते ब्रदर. ती अरे 25 वर्ष सांगितलेलं ते अजून पण आठवते. मग तुझी मेमरी कुठे खराब आहे? मेमरी खराब आहे की मेमरी मध्ये असं आहे, जे मला पाहिजे ते बरोबर लावू शकतो. कोणाला किती पैसे द्यायचे तुम्हाला आठवते? लिहिलं नाही तरी आठवते. याने मला एवढे घेतलेले. सिलेक्टिव्ह मेमरी पापा, सिलेक्टिव्ह. तसंच आपल्या जीवनामध्ये पण असं होते की आपल्याला कोणी काय सांगितलं तर फटाक करून दुःख होते. तर आपण जास्त करून फ्लॅश मध्ये असतो किंवा आत्मामध्ये असतो. बी फ्लॅश मध्ये टाकली आहे. विश्वास आहे आत्मामध्ये मिळणार पीक. प्रेज गॉड. प्रेज गॉड. त्याच्यानंतर काय लिहिलंय बाबा मॉर्गन? 9वा वचन. Brother, you are muted, Brother Morgan. He has muted himself, I think. चांगले करण्या YouTube इज नॉट वर्किंग. नाही वर्किंग. तू पुढे बोल रे बाबा. तू इकडे तिकडे बघू नको. तू बोल. 9वा वचन बरोबर वाच. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. काय 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 काय? चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. का? कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. अरे वा. परत बी आणि पीक मध्ये फरक किती आहे बाबा? भरपूर. तुमच्या जयपूर मध्ये नारळाचं झाड आहे काय? नाही, अजमेर मध्ये नाहीये. पुण्याला आहे? हो आहे. बघितलंय काय? फक्त पिक्चर बघितलंय? नाही, शहाळा पण काढून प्याले. हे तर दुकान मध्ये पण मिळते. नाही, नारळाचं म्हणजे झाडाच्या बघितलंय नारळ खरोखर बघितलंय? हा. अच्छा, एक नारळ घातलं तर किती झाडं मिळतात बोला? एक नारळाचं एकच झाड मिळणार, पण नारळ भरपूर येणार. माझा प्रश्न आहे का, एक नारळ घातलं तर किती झाडं मिळणार? झाड एकच बघितलंच नाही रे मॉर्गन. तिला काहीच माहित नाही. नाही ब्रदर, एक नारळ घातलं तर झाड एक मिळणार, पण त्याला नारळ भरपूर येणार. मी काय बोलतो, किती झाडं मिळणार? एक. शेवट वेळी बोलतो, एक बी
नारळाचं किती झाड निघणार? झाड तरी एकच निघते, नारळाचं झाड. एक नारळ घातलं तर एकच झाड निघते, 100% शुअर. बट नारळ बट नंतर आता नारळाचं झाड झालं, 2 वर्ष झाली, नारळ मिळणार? बहुतेक 3 वर्षांनी मिळतात वाटतं. आय डोंट नो तिला कधी काहीच माहित मिळतात. नाही रे, ही काय बोलते. ब्रदर मला माहिती नाही की किती वर्षात नारळाचं झाड येतं, कारण मी काय म्हणजे फक्त पण बघितलंय फक्त नाक एक ना काढून यायचं माहित आहे. ऍटलीस्ट 5-6 अच्छा वर्ष अच्छा तरी अच्छा, मी आता लागतीलच. मॉर्गन आता बघ मॉर्गनला विचारतो, कारण मॉर्गनच्या घरी असणार. तुझ्या घरी आहे काय नारळाचं झाड? आहेत हा. भरपूर होती. भरपूर आहेत, एक नाही भरपूर आहेत. चला आता त्याला विचारूया, 5 वर्षानंतर नारळ येणार? त्याच्यात जात फरक आहे. एक त्याची अलग अलग आहेत. कोणी 3 वर्षात पण फळतं होते, कुठलं 5 वर्षात फळतं होते, कुठलं झाड 10 वर्षानंतर फळतं होते. त्याला तुम्ही ऐकलं? खत पाणी द्याल त्याच्यावरती आहे. अच्छा, जे 10 वर्षाचं नारळ आहे ते झाड वाढल्यावर वरती गेल्यानंतर नारळ देणार, बरोबर आहे? 3 वर्षाचं झाड नारळाचं झाड कुठे देणार? छोटं असतं. नक्कीच देणार. हायब्रिड. हायब्रिड. आता एक नारळाचं झाड घातलं, वर्षाला किती नारळ मिळणार ऍव्हरेज? भरपूर. 3-3 भरपूर म्हणजे किती? 5-6 हजार, 10,000, 15,000 नाही नाही नाही. प्रत्येक 3 महिने 15 फॉर द इयर? 500, 600, 700? नाही. हा. आता किती वर्षापर्यंत देणार? ते भरपूर वर्ष, 25, 50, 100 वर्षापर्यंत नारळ चालू असतं. इट इज अबाउट 80 इयर्स ऍव्हरेज आहे, बरोबर आहे? किती नारळ घातलं? एक. आता माझ्या आजोबांनी घातलेलं, आजोबांनी ते गेले, तो नारळाचं झाड आता पण आहे. मी लहानपणी होतो ना तेव्हापासून आहे, आता पण आहे. आणि त्या नारळाचं झाड आहे ना, जे घरच्या समोर आहे, मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हा आपलं भांडी सर्व बाहेर धुवायची, आणि साबण नाही, ते राख असते ना, राख, ते घेऊन घासायचे. आणि त्याचा साबणाचा ब्रश कुठला? त्याच नारळाचा काथा. स्ट्रेनर टाइप. तर सर्व उरलेलं जेवण कोणाला भेटायचं? त्याला. आणि दुसरं होतं कपडे धुवायचं साबणाचं पाणी, ते कोणाला जायचं? दुसरं. त्याला रोज साबणाचं पाणी. आणि तेव्हा धुवायचं कसं? एक एकदम चांगला काळा दगड आहे असा स्लोपिंग, त्याच्यावर कपडा घेऊन मारायचा, फटाक 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 फटाक. मारलं, धुतलं, आणि सर्व पाणी त्या नारळाला. तर एकाला साबणाचं पाणी, एकाला उष्टाचं पाणी, बरोबर आहे? बरोबर. परंतु एकदा पण आम्ही असं नाही बघितलं, ज्याला साबणाचं पाणी दिलं त्यांनी आम्हाला परत साबण दिलं. नाही, अरे गोड तुम्ही पाणी विश्वास नाही दिलं. करणार, सोडा. मी बोलतो गोड ना, पाणी म्हणायचं. मला माहित नाही दुसऱ्यांच्या घरी काय होते. माझ्या मँगलोरच्या घरी तो जो नारळाचा झाड होता तो एवढा चांगला होता, रोज साबणाचं पाणी, आणि तो त्यातला फिल्टर करून आम्हाला एकदम गोड पाणी द्यायचं. तुम्ही विश्वास नाही करणार, जाऊन दे, सोडा. आणि ज्याला उष्ट्याचं पाणी दिलेलं, राख पण दिला त्याला, तो पण आहे ना काळ पाणी नाही दिला, आम्ही त्याला फक्त काच पाणी देत, राख, परंतु तो पण एकदम गोड पाणी देत. Praise God. तर हे दोन्ही नारळाचे झाड फ्लेश मध्ये होते की आत्म्यामध्ये होते? आत्म्यामध्ये. आता तोच माड तुम्ही आहे, तुम्हाला कोणी साबणाचं पाणी दिलं, तुम्ही काय देणार त्याला? गोड पाणी. साबण. तुम्ही फक्त पहिल्यांदा तुम्हाला दिलं साबणाचं पाणी, तुम्ही काय देणार? अगोदर जेव्हा न्यू बॉर्न होतं तेव्हा त्यांना साबणाचं पाणी काय, आणखी त्याच्यावर वर्स्ट पाणी पाजायचं. आणि त्याला उष्ट दिलं, काय देणार? त्याच्याहून उष्ट. आता पाणी, आता एकदम स्वीट पाणी द्यायचं. तर प्रभू मला शिकवायला लागला, आज तुझ्या जीवनामध्ये जे पीक आलाय ना, जेव्हा कोणी तुला साबणाचं पाणी दिलं, तू त्याला एवढे शिव्या दिले, दादागिरी केलं, आज तुझ्या जीवनामध्ये सर्व वाईट झालंय.
आणि तू प्रभूला बोलतो, अरे प्रभू तुला दिसत नाही, मी एवढा त्रासात आहे, काय केलं नाही, मी तुमच्यावर कशाला विश्वास करणार. प्रभू बोलतो तू मला दोषी ठरवू नको. जेव्हा तुला साबणाचं पाणी दिलेलं, तू काय दिलं त्याला? कारण तू जेव्हा दुसऱ्यांना देतो ते तुझं पीक ते झालं तुझं बी. जे तू स्वतः वापरतो ते तुझं पीक. तर तू दुसऱ्यांना काय देतो रोज? तुला काय वाटते मॉर्गन, ही बाई आहे ना ॲलिस, थंडी वाटते का एकदम तापलेली आहे? कशी वाटते? दिसायला तर चांगली दिसते. दिसायला नाही रे, दिसण्यामध्ये काय, शोरूमचं सर्वांचं चांगलं असते. शोरूम मध्ये कलर बिलर मारून सर एकदम मस्त दिसतात. अच्छा, किती कलर मारणार? हा, टेक्निक कलर पण लावणार. परंतु थोडं साबणाचं पाणी आलं तेव्हा हे लोक काय देणार? बोल, काय वाटते, ही कशी दिसते तुला? थंडी आहे काय पलटून देणार? अद्यापपर्यंत थोडा वेळ लागेल तिकडे. नाही, आता ती एवढं टाटू करते ना, म्हणजे जुन्या जीवनामध्ये तिने सोडलं असतं कोणाला? नो वे. अरे माहित पडते मला, लोकांना बघूनच माहित पडते एक कोणचा हमारा बिरादरवाला आहे, कोणचा बाहेरवाला आहे. आणि आपले बिरादरवाले आहेत ना जे देणारे, त्या लोकांना जेव्हा प्रभू टच करतो ना, तो तेवढा जोरात दुसऱ्यांना चांगले बी देतो, चांगले बी घालतो. Praise God. Thank you, Jesus. म्हणून मी सर्व भंगारवाल्यांना शोधतो ना, आणि हे सर्व भंगारमध्ये सर्वांनी दिले आहेत, वेळून ठामठूम दिले आहे. सर्वांची विकेट गेली आहे. आता झालं गेलाय भंगारमध्ये, तिकडनं उचलून आणलं, थोडा पॉलिश बिलिश मारलं, प्रभूचे वचन शिकवलं. अरे वही भंगार शोरूम में बैठा, अरे ये उधर था ना, हाँ उधर था रे, क्या करेगा, प्रभु यीशु मिला ना मेरे को, धो भी के एकदम नया बना दिया, देख अभी मेरा जिंदगी देख. Praise God. Amen. Praise God. मी कोणाला लोकांना शोधतो, जे 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 लोकांनी लपडी केल्या त्या लोकांना शोधतो. आता मरीना बघ कशी दिसते, मॉडेल दिसते की नाही? Yes. हा Come. हा, Praise God. तिला किती धुवायला लागलं. आता ते बिनाकामध्ये क्लोजअप मध्ये ते पोस्टर आहे ना, कोणाचं आहे? तिचं आहे. Oh, yes. Wow. Praise Praise God. God. परंतु प्रभू भेटायच्या अगोदर कसं होतं विचार, दातच दिसत नव्हते. असं वाटत होतं दातच नाही, कारण तोंड उघडच. तर हे परिवर्तन कोण करतो? प्रभू येशू. प्रभू येशू करतो का तुम्ही स्वतः त्याचे शब्द नाही, घेऊन आपण करता? करतो, त्यांच्या वचनाने आपण होतो खरं. हा, तर प्रभू येशूने म्हणजे तुम्हाला दिलं नाही सर वचन अगोदर? आपल्या विश्वासाने आपण प्रभू अरे बाबा, वचनामध्ये. तुम्ही जेव्हा या संसारमध्ये आलेलं तेव्हा वचन दिलेले की नाही? दिलेली, but we didn't know. दिलेली, पण आपण कारण बघितलंच आमचं नाही. अट्रॅक्शन कुठे दुसऱ्याकडे होतं. आपला वेळ आपण प्रभू बरोबर घातलं काय? नाही. Praise गॉड God. ब्लेस. You already थँक्यू जीसस. we didn't जेव्हा एका व्यक्तीला समजते की मी जे आत्म्यामध्ये बी घालतो त्याचा पीक स्वर्गाचा आहे, तर त्याच्या जीवनामध्ये कितीही वाईट झालं, तो प्रभूच्या शब्दाला सोडून जात नाही. तर प्रभूची केव्हाच ही इच्छा नाही की त्याचे लेकरं थर्मामीटर बने. त्यांची केव्हाच इच्छा नसते. परंतु आम्ही या संसारमध्ये राहतो, त्या थर्मामीटरची रीडिंग तुम्हाला अवश्य मिळणार. परंतु जेव्हा आपली बॉर्न अगेन झालेत, आम्हाला प्रभूंनी स्वर्गाचा थर्मोस्टॅट लावून दिलाय, परंतु त्याची सेटिंग प्रभू करू शकत नाही. त्याची सेटिंग फक्त आपल्यालाच करायचं आहे. म्हणून आम्ही प्रभूला दोषी देऊ शकत नाही.
कारण त्याचा सेटिंगचा मुख्य अधिकारी आम्ही आहे. आणि ज्या लोकांना समजत नाही की प्रभू येशूने आम्हाला थर्मोस्टॅट केला आहे, ते लोक संसारच्या लोकांना बघतात आणि ते लोकांना इमिटेट करतात. तर ते लोक हाय थर्मोस्टॅट, परंतु ऑपरेशन थर्मोस्टॅटचा नाही आहे, थर्मामीटरचा आहे. आणि त्यासाठी रोज लफडी करत राहतात. म्हणून आपल्या तोंडातून नेहमी निघते काय? आपले प्रॉब्लेम. जरी तो प्रॉब्लेम एक फॅक्ट आहे, हकीकत आहे, परंतु ते मी जेव्हा माझ्या तोंडातून बाहेर काढतो आणि बोलतो, प्रभू त्याला बोलतात इव्हल रिपोर्ट, डेमॉनिक रिपोर्ट. का? तो व्यक्ती प्रभूंनी दिलेले शब्दानुसार बोलत नाही, परंतु हे संसारामध्ये जे होते त्याच्या अनुसार बोलतो. तर तो जरूर प्रभूचा लेकर आहे आत्म्यामध्ये, परंतु त्याचा वागण्यामध्ये तो प्रभूचा लेकर दिसत नाही. तो दिसतो अंधकारच्या राज्याचा लेकर. तर आपल्याला आज प्रभू शिकवत आहे की जर तुझा पीक आज वाईट आहे, काळजी करू नको, काही विचार करू नको. जे झालं ते झालं. प्रभू तुला क्षमा करतो आणि फक्त क्षमाच नाही करत, तुला कृपाने भरतो. आता कृपाने भरल्यानंतर मला ती कृपाला वापरली पाहिजे. आणि कशी वापरणार? माझा वेळ त्या त्रासामध्ये नाही घालणार, परंतु माझी वेळ मी प्रभूच्या शब्दामध्ये लावणार आणि ते शब्दामध्ये जे शिकलं आहे तसंच माझ्या जीवनामध्ये इस्तेमाल करणार. Amen. तर आपला वेळ जो प्रभूने आम्हाला सर्वांना दिला 24 तास, अशा वस्तूवर वापरू नये ज्याच्यामध्ये आपल्याला काहीच फायदा नाही, स्वर्गाच्या राज्याला काहीच फायदा नाही. आपल्याला अशा ठिकाणी वापरला पाहिजे जिकडे आपला विश्वास अजून आणि अजून मजबूत हो. ते म्हणजे माझी सेटिंग जे आहे ते मला बदली करायचं आहे. कारण विश्वास जो आहे तो मला विजय देतो. आणि हे समजल्यानंतर मला रोज कोणाची आवश्यकता आहे? विश्वासची. आणि तोच विश्वास येतो माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी प्रभूचे वचन ऐकतो. तर प्रभू येशूद्वारे आमचं जीवन बदलते, आमच्या जीवनामध्ये चांगलंपण येते आणि याच जीवनातून आपण आता नवीन जीवन, नवीन फ्युचर, भविष्य आपण उत्पन्न करू. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. आमेन. Amen. प्रेज गॉड. Praise God. Praise God. समजायला आलं? हो या. समजावलं. तर फेथ जे आहे, विश्वास जो आहे तो येतो प्रभूचे शब्द ऐकण्या आणि ऐकण्यात. आणि कशाने ऐकणे? जेव्हा कोण प्रीचर त्या शब्दांना समजवतो तसा हे शब्द आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकते याची जेव्हा मला ज्ञान मिळते, या ज्ञानाद्वारे मी प्रभूचं राज्य अजून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतो. Amen. प्रेज गॉड. Praise God. प्रभूचे शब्द जेव्हा मी दुसऱ्यांना बोलतो त्यांच्याद्वारे सर्व बदलते आणि त्यांच्याद्वारे आपल्या जीवनामध्ये नवीन कार्य होते.
थँक्यू जीसस. Thank you, Jesus. तर आपलं युद्ध काय आहे? आपलं युद्ध आपल्या जीवनामध्ये जे आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण प्रभूचे शब्द वापरतो आणि त्या शब्दांना आम्ही आपल्या हृदयाने बोलतो, तेव्हा जे लोक ऐकत आहेत ते लोक ताबडतोब या शब्दाला स्वीकार करतात. Praise God. Praise the God. Thank you, Jesus. Hallelujah. Amen. I think I'll take a break. You all continue from here because I have spoken very very deep things. तर तुम्ही जरा डिस्कस करा, नंतर बंद करा. Yeah, it's already 8:45, so we'll Yeah, just. you can go up to 9 o'clock, at least 15 minutes. Just discuss this. जे मी आता बोललो त्याच्यावर थोडा डिस्कस करा. नंतरच आपल्याला माहित पडणार की हे शब्द आपल्या जीवनामध्ये कसा वापरायचा आहे. Praise God. Praise God. Praise Bye. God. Bye bye. Thank you very much. Praise God. Yes, George, unmute kar. Unmute George. Unmute kar George. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. Good evening. काय सिस्टर शिकला? मारिना, Praise God. बरंच काही शिकलो आज, बरंच काही शिकलो. आपण नेहमी प्रभूच्या वचनावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि असं नाही की आज आपण वचन बोललात आणि आपण उद्या ठीक झालो. वचन बोलल्यानंतर त्याचा आपल्याला बऱ्याच वेळेनंतर उत्तर मिळणार आहे, हा मनामध्ये विश्वास असला पाहिजे. आणि त्या विश्वासाद्वारे आपलं जे थर्मामीटर आहे ते थर्मोस्टेटमध्ये रूपांतर होणार आहे. हा आपला ठाम विश्वास असला तर आपल्याला मिरॅकल पासून कोणीही अडवू शकणार नाही. Praise God. प्रेज गॉड. मिरेकल साठी वेळ लागत नाही, फक्त त्याला विश्वासाची आणि आपल्या सहमतीची गरज आहे. यस. मत्ते 18:19 प्रमाणे तिथे तिघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तिकडे मी आहे. म्हणून आपण जेव्हा वचन उच्चारतो तेव्हा परमेश्वर बरोबर आपण सहमत होतो आणि आपला विश्वास त्याच्यामध्ये ओततो, तेव्हा आपलं कार्य त्वरित घडते, तेव्हा आपल्याला चमत्कार अनुभवायला मिळतो. बरोबर आहे. पण कधी कधी आपल्याला संसाराच्या चिंता आपल्याला या विश्वासापासून बळकू शकतात. चिंता आणि भीतीमुळे आपल्या मनामध्ये अविश्वास आणि आपण सुरुवातीपासून प्रार्थनेत नसल्यामुळे ह्या गोष्टी कदाचित आपल्याला सुरुवातीला अशक्य वाटत असतील, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवला तर त्या नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिरॅकल पासून कधीही वंचित ठेवू शकणार नाहीत. Praise God. प्रेज गॉड. YouTube is not working. Brother, it has stopped, but the recording is going on. I just noticed long back. I can't help it how it has stopped. I don't know. The recording is going on. Praise God. प्रेज गॉड. Yeah, Alice also is not there to discuss. Praise God. So we can close the meeting. Yes, Brother Morgan, you can. Really, I was just. We were only two of us in office. She's coming back. Alice is coming back. Yeah, we were just two of us in office, me and another colleague and my boss. They are both Hindus. Okay. So there was some problem. Means there was some issue that boss called both of us, and we were just discussing, and it was going to cost a big amount. So he said, no, they are not going to. We report to our Pune office. Pune is our Western region headquarters. Okay, Goa comes under that. So he said, no, they are not going to agree to this, and So now he's so used to me saying, "Sir, let's pray." He's so used to me saying, "Sir, let's pray."
And I Praise God. that I know, Atwantyo, I said, Atwantyo. Tell him, Praise God. because I learned some Praise God. Marathi words, no? They So know the value of prayers. I told him, I said, sir, let's pray. I said, we'll pray for three things. Actually, the ones who were in charge of that thing in Goa are all COVID plus. So I said, let's believe that those people, those engineers who are supposed to do our work are healed. Number one. Second, that you have got a solution to this because this is a big amount. God will show us a way what to do about it. Third, that the work will be over. So when we phoned the person in the secretariat, because we are in our secretariat, so that person said no, this, that. So he said, I'm going to phone our Director General in Delhi direct. He thought I'm going to do that and I will get the approval. I said, see, already you got the answer to one question, what to do. You are going to call that person, our Director General directly, and you will explain to her. So now, once you got the answer to one thing, the next will surely follow, and our work is already done. So when I came out, that other Hindu lady said, it's so nice that you're with me because, we are praying over everything. The thing is, the Catholic lady who was there is a difficult person to convince. What I told her, I said, see, it is so easy to teach you. And she has learned to say amen. She has learned. I taught her, I said, when we both make a prayer, it's, the Bible says where two or three are gathered, you and I are making a prayer about it. The Bible says where two or three gather in the name of the Lord, and if we pray for something that is according to God's will, God is, heaven is surely hearing that. You just say amen, and I explain to her, amen means so be it. Yeah, agreed. Complete. You say Oshazam means okay, it is done. Hmm. She understood, okay, it is like this. She had a house renovation. We prayed for the full house renovation of hers, which had started 2-3 months back. We prayed for every issue of her house renovation, right from the laborers, the money, the satisfaction of that they will do good work for her. And now, when the COVID situation has become so bad, her housework is another 2-3 days and it's over. I said, see, we had prayed for every situation of your house, the columns, the concrete, the laying of the tiles, everything. And I said, see, now you got the result. I said, you are believing and you're getting so many results. But look at the other lady. I said, she's always having, why this, why not this, why not this? And she's having issues and you are not having issues. I said, even boss, see now, the moment some boss tells me, pray for this one, he'll tell me, pray for this one, pray for that one, send prayers for this one, he will tell me. Today he sent me a beautiful picture. He says, God says, don't try to understand me, just trust me. I said, this is coming from my Hindu boss. Can you imagine? Wow. Praise God. Praise God. Powerful. Yeah. So that's what I'm trying to say. Planting seeds, keeping on planting seeds, planting seeds, planting seeds, and then we have come to this level that when there is a problem in office, we know that we have to pray. We have to, intercede. Now they also have learned that we have to speak the word of God. Hmm. So this is a beautiful thing of sowing seeds. Praise God. Praise God. That makes a very big difference. Yes, and when we pray over situations, in office, when we have spoken the word and we've got the result, their faith also is. It is easy to teach the Hindus than the Catholics. Yes, it is very easy. It is very easy. Because what has happened with us is we have got something already set in our mind, which we have to unlearn. We have learned so many things, all these years that, we were fixed on that. Now to unlearn that and to relearn new things is the issue at which we have to do. Which We have to change our Asaf. mindset. yes, Hmm. have We to have to change. change our mindset. To change your mindset, you have to unlearn what you learned. Yeah, that is true. And you have to reverse everything and learn new things. If Yes, right. someone has got a particular habit, to stop that habit and to get a new habit, it is more difficult than a person who didn't have a habit and is learning something new. Yeah, that is true. That is very true. So
That's what I said once when in New Creation Home, I was just sharing my testimony, and I said, I was telling them about Proverbs 18:21, life and death is in the power of your tongue, and you shall eat its fruits. That means what you speak, you are going to eat the fruits. So I said, I must have spoken so many bad words. I mean, words which were, death words, that my tree grew up and I was eating the fruits of death. But it is That life is true. is in the power of your tongue, and you are going to eat its fruits. So I said, that means my tree became so big, the death tree, that I was eating the fruits of death. But Yeah. now I said I started reversing, and I started sowing hybrid seeds, that how Jesus cursed the fig tree, my dead tree got cursed. Just The yeah. secret. Amen. Praise God. That You got a secret. yeah, so that how Jesus cursed the fig tree, the good words that I spoke of the word of God went and cursed that tree which was growing, and a hybrid tree grew, a different, better tree grew of life, and I'm eating those fruits now. So praise God. We were just learning about the coconut tree. Praise God. Yeah, तेच that असं is true. हा. Yes, yes, असंच yes. झालं ना माझ्या एका ग्रुपमध्ये, म्हणजे सगळेच आहेत कॅथलिक. मी आता नवीन त्यांना सांगायला लागले, तर मी सांगितलं ना मध्ये पण एकदा, मी एका माझ्या मैत्रिणीला असं बरं नव्हतं, तर मी म्हटलं तू फक्त ह्याच्यावर विश्वास ठेवून 1 Peter 2:24 वर विश्वास ठेवून फक्त थँक्यू जीजस फॉर हिलिंग मी, एवढंच फक्त म्हण आणि सगळं निघून जाईल. आणि ते म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन पण अशी होते, म्हटलं काय नाही, काय प्रश्न नाही, मला काय नाही. आता पण कोविडच्या सिच्युएशन मध्ये पण सगळे फक्त प्रे फॉर दिस म्हणजे रोजच्या ह्याच्यात आम्हाला पेटिशन मध्ये येतात. ओके, मग मी काय चालू केलंय, मी सगळ्यांना पर्सनल म्हणजे ग्रुपमध्ये नाही घालत आहे, पण जे आता सपोज XYZ एक्सनी घातलं की प्रे फॉर दिस फॉर कोविड, मी सरळ लगेच त्या एक्सला पर्सनल टेक्स्ट मध्ये हे सगळं प्रीचिंग वगैरे सांगते. म्हणलं तू सुद्धा प्रे करू शकते, आणि त्या ज्यांच्यासाठी करते ना त्यांना विश्वासाचं हे शब्द दे ना, कारण त्यांनी ते विश्वासाने जेव्हा हे करते ते ऑटोमॅटिकली खूप लवकर हे होतील, त्यांच्या विश्वासावर सगळं अवलंबून आहे. असं मी सुरू केलंय आता नवीन. काही बोलत नाही मी, फक्त बघते. अच्छा, एक्सने दिलं आज पेटिशन, ठीक आहे, चला एक्स बरोबर ते ज्याच्याबद्दल वाय बद्दल प्रे करायचं ना, मग मी त्यांना सांगते तू वाय ला पण पाठवून दे हे सगळं. असं सुरुवात केली. बेस्ट आहे की बोलायचं नाही, हे करायचं. And they are Marathi speaking people in my office. No, they are all Marathi speaking people. So I told them I've learned 3 words. I said Atwan Thev and Aulambun. I said Devavar Aulambun. You have to do Aulambun. Aulambun, yes. Aulambun. I said 3 words enough. More than enough. I said remember, depend on God. 3 words I said I've learned, and I'm telling them, then they're so happy because I'm learning Marathi words, because they are speaking in Marathi already. Good. Yes, praise God. Yes, Alice, is anything else you want to share? No, this was recently, like I mean, कालपासूनच, काल का परवापासूनच हे झालं ग्रुपमध्ये. मी एवढे रोज बघत होते, म्हटलं आता सुरुवातीला एकदा जेव्हा मी तोंड उघडलं तेव्हा माझे असे एक्सप्रेशन दिसले ना सगळ्यांचे, की ही काय आम्हाला सांगते काइंड ऑफ ना, म्हणजे कारण त्यांना माहित आहे की मी सुरुवातीपासून नाहीच आहे कॅथलिक, तर त्यांना असं वाटत असेल की ही काय कालपासून आलेली आता आम्हाला शिकवते, म्हणून म्हटलं Alice, yesterday or day before, Brother Thomas shared, okay? Brother Thomas shared a beautiful thing. He was teaching us how to study the Bible. So he was teaching us, before you even open the Bible, you have to have a heart of humility, humble, that I'm going to learn. And he shared an example of himself when he was preaching, and there was another person who was in the word, but had left the word for about 3 years for some reason and came back. So Brother Thomas was thinking in his mind, now what this fellow is going to tell me? 3 years he was not there. Now what he's going to tell me? But the word that person spoke, one scripture that person spoke, it hit Brother Thomas so hard. And Brother Thomas said, Lord, I'm sorry.
even if a small person, the word of God comes and it's a truth from a small person, and it is going to a preacher, but it is coming from the word of God and it is a truth, you have to accept it as a correction. So he said he really asked pardon from God, that he thought so low of that person. Oh, you just came, what you are going to know, what you are going to tell me, what you are going to teach me, what you know. So the same thing happened to you. या Praise तर God. म्हणून मी काय रिॲक्ट नाही केलं. मी म्हटलं प्रभू येशू काही प्रश्न नाही. मला माहितीये तुमचं एवढं हे पॉवरफुल वचन आहे. मी आता शिकले. त्यांना म्हणजे बुद्धी दे की हे कळू दे, कारण ते ऑलरेडी वाचत असतील पण ते समजायला त्यांना आलं नसेल. पण फक्त एवढीच माझी इच्छा आहे की त्यांना सुद्धा कळू दे. आणि ते जसं मी आता हे करते, कारण मला वाटतं की एवढं असताना आपण उगीच कशाला एवढे ह्याच्यात राहायचं. मस्त आहे ना, किती सोपं आहे. सगळे आपले टेन्शन प्रभू घेणारच आहे. आरामशीर द्यायचं मस्त. जसं ब्रदर म्हणाले ना, त्यांना सांगायचं आणि आरामशीर झोपायचं. मी तेच करते आता. काही असं डायरेक्ट. Praise God. Praise God. प्रेज गॉड. घेतलेलं आहे. सगळं टेन्शन प्रभूने घेतलेलं आहे. हो. And one thing, Alice, it is not thank you Jesus for healing me. Thank you Jesus, you have Already healed. Already healed me. Yeah, Yes. Already healed us. already healed. already healed me, because he has already healed us when he said it is finished. Yeah. That is the time the healing was already done and everything was finished when he said it is finished. आज पण असंच म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये आहे त्यांनी विश्वासात आहेत खूप, म्हणजे चर्चमध्ये, पॅरिशमध्ये ते खूप काही त्यांनी काम केलेलं आहे. दुसऱ्या पॅरिशचे आहेत मला कळलं. पण मग म्हटलं ते विश्वासात असतील, पण जाऊ दे. आता ते पहिल्यांदा मला आठवलं की पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेट करायचं आणि मग आहे ना, म्हणजे कधी कधी आपण असं त्यांचा विश्वास जागवण्यासाठी, मला आठवतंय ब्रदरनी सांगितलेलं, फर्स्ट यू हॅव टू डेमॉन्स्ट्रेट. पहिल्यांदा डेमॉन्स्ट्रेट करा, शब्द द्या, शिकवा आणि बाहेर जाऊन ते म्हणजे शिकवत जा. तर मग त्यांना मी परत सांगितलं, तू फक्त एवढ्या ह्याच्यावर तू फक्त प्रभू येशूकडे लक्ष दे की क्रूसवर त्यांनी सगळं घेतलेलं आहे आपल्याला. आजूबाजूला काय होतंय, किती लोक काय झालं, बिलकुल हे नको करू. उलट तू तुझ्या ह्याच्यातनं बाहेर पडून त्या प्रभूच्या वर विश्वास ठेवून दुसऱ्या लोकांना तू हे शिकवायला पाहिजे. तिकडनंच मिनिस्ट्री सुरू कर तुझी, असं सांगितलं. मग तू स्वतः घाबरायचं नाही, ऑलरेडी तुला हील केलेलं आहे. त्याला फक्त धन्यवाद दे की तू मला खूपच आधी 2000 वर्षापूर्वी हील केलेलं आहे. मला काय आता तुला असं काय वाटत असेल तरी फक्त थँक्यू जीसस, तू मला बरं केलेलंच आहेस आधीच, असं म्हणून तू बाकीचे जे आसपास लोक आहेत त्यांना तू शिकवत जा. मला वाटतं म्हणजे असं हे संकेत पण असेल की तू तुझी मिनिस्ट्री कशी स्टार्ट करायची ते तू हे त्यांना शिकवत जा. तू त्यांना सांगत जा प्रभू येशू बद्दल. तिथं बसून ह्याला काय होतंय, त्याला काय होतंय असा विचार करण्याच्या ऐवजी प्रभूनी काय केलेलं आहे आपल्याला एवढ्या वर्षापूर्वी ते शिकव, असं म्हणून हे केलं तर थोडासा बरा म्हणजे हे झालं. त्यामुळे मला खूप म्हणजे बरं वाटलं की चला, कारण म्हणालेले ना ब्रदर की ते जर सपोज कोणी तुम्ही हे केलं ते परत तुमच्याकडं प्रे फॉर मी आलं म्हणजे तुमच्यात काहीतरी चूक आहे, व्यवस्थित तुम्ही शिकवलं नाही. म्हणून मी विचार करत होते, हा म्हणजे आता तो परत सेकंड टाइम आला म्हणजे माझं काहीतरी चुकलं असेल. म्हणून मग मी थोडासा अभ्यास केला, परत हे केलं, म्हणलं मी 10 मिनिटांनी कॉल करते तुम्हाला. आणि मग मी त्यांना असं सांगितलं, थँक्यू जीसस. Praise God. Praise God. क्लोजिंग प्रेयर कर. Make the closing prayer, Alice. या पिता, पुत्र और पवित्र आत्माच्या द्वारे आमेन. दयाळू आणि कृपाळू देवा, आमच्या जिवंत परमेश्वरा, तुझी स्तुती करते, तुला सर्व आदर, मान, महिमा, गौरव देते. प्रभू, आज तुम्ही आम्हा सगळ्यांना अवसर दिला एकत्रित होऊन तुमचे वचन, तुमच्या शब्दावर कसा विश्वास आपण वाढत जाईल आणि दिवसेंदिवस त्या विश्वासानेच आपण विजयी होतो. बाकीचे वातावरण मध्ये कसं काय आपण लक्ष न देता आपला वेळ तुमच्या वचनावर देऊन आपण कसे पीक म्हणजे बी घालतो आणि त्याचे पीक कसे येईल
ह्याच्यावर बी घालायचं आपण चांगले तुमच्या विश्वासाचे, तर पीक तसेच आपल्याला मिळणार. प्रभू येशू ब्रदर जॉन्सनच्या एवढे चांगला ते पद्धतीने शिकवतात. आपल्या किती लोकांचे म्हणजे परत आपण जरी विश्वासात असलो तरी परत आता चांगल्या तरी दृढ विश्वास व्हायला लागलाय आपल्या तुमच्या वचनावर. म्हणून त्यांचे धन्यवाद. तुमच्याद्वारे तुम्ही त्यांच्याद्वारे आम्हाला शिकायला अवसर दिलाय. प्रभू सगळ्या जे कोणी आज येऊ नाही शकले ह्या मीटिंग मध्ये, त्यांना पण विश्वासामध्ये राहू दे असे आणि आमच्या जीवनाद्वारे तुमचे गौरव होण्यासाठी तुम्हाला आवडणारे आचरण आम्ही करावे. आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धारक ह्याच्या पवित्र नावाने प्रार्थना ऐकल्याबद्दल आभार. Now, Thank you, Jesus. Praise you, Jesus. in the name of Jesus, amen. Amen. अच्छा, ह्याच्या पवित्र नावाने ऐकलं. Praise God. Praise God. I'm switching off there's no need to Recording, yes. switch off the Good night, everybody. Good night, everyone. Thank you, Sister Marina.